माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण काल मार्केटविषयी काय डिस्कशन केलेलं होतं आणि उद्यासाठी निफ्टी बँक निफ्टी यांच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात। आजचा जो दिवस आहे ना अतिशय साईडवेज म्हणजे जे आपण वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केले किंवा कालही ज्या पद्धतीने आपण चर्चा केली ज्यावर दोन महत्त्वाचे लेवल डिस्कस केले की त्याच्या बाहेर पडल्याच्या नंतरच आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत। तर त्या कोणत्याही लेवलच्या बाहेर पडलेलं नाही आहे। बरं त्याच्या बाहेर नाही पडलं आणि एखादी संधी मिळाली का तर तसंही काही झालेलं नाही आहे। पूर्ण दिवसभरामध्ये ओढून जाणून या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी असेल तुम्हाला ट्रेड करण्याची संधी नक्की दिसली असेल, परंतु सेटअप असं बनलेलं नाही आणि मार्केटने काहीही मुवमेंट दिलेली नाही आहे। हे आपण वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलं आहे, कालही डिस्कस केलं आहे आणि आज सकाळीही मी टेलिग्राम चॅनलला अपडेट केलेलं होतं की सध्या मार्केटमध्ये काही होताना दिसत नाही आहे, शक्यतो साईडवेज जाऊ शकतं। आणि त्याच्याबरोबर काय झालं, सेन्सेक्सची जी एक्सपायरी होती ना ती सुद्धा काहीच झाली नाही, एखाद दुसरा स्पाईक तोही अगदी छोटासा। त्या व्यतिरिक्त प्रीमियममध्ये अगदी सकाळी तुम्ही 10 वाजता जरी पाहिलं असेल ना तर 10 वाजताच प्रीमियम इरोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळालं होतं। म्हणजे कॉलमध्येही ड्रॉप होता आणि पुटमध्येही ड्रॉप होता। कॉलचे प्रीमियम आणि पुटचे प्रीमियम दोन्हीही ज्यावेळेस सडनली ड्रॉप होतात आणि दोन्ही सारख्या स्पीडने ड्रॉप होतात ना त्यावेळेस काय होतं हे मी खूप वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्याविषयी चर्चा करणार नाही आहे। पण त्यावेळेसच लक्षात आलं की आज काही होऊ शकत नाही। आम्ही एखाद दुसरा छोटा मोठा ट्रेड ट्राय केला, परंतु तो छोटा मोठा लॉसमध्येच एक्झिट करून टाकला, काहीही आज दिवसभरामध्ये झालं नाही। फक्त सरप्रायझिंगली एक गोष्ट काय घडली आहे, बँक निफ्टी सेकंड हाफमध्ये एक चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि डे हायला जाऊन ती बंद होताना आपल्याला पाहायला मिळाली। आता याचा काय सिग्निफिकन्स आहे किंवा काय होऊ शकतं, मार्केटवरती काय प्रभाव पडू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं, या आठवड्यात तरी काहीच न्यूज नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शुक्रवारी तर पूर्ण दिवस आणि गुरुवारी जे आहे ना ते अर्धा दिवस अमेरिकन मार्केट बंद राहणार आहे। त्याच्यामुळे तिकडनं जे काही येऊ शकतं ना मार्केटसाठीच्या न्यूज त्या कमीत कमी या 2 दिवस येणार नाही, त्याला नंतर आपण रिॲक्ट करू, त्यांच्याकडनं काय डेटा वगैरे येईल ते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नेक्स्ट वीकमध्ये होऊ शकते, या त्या एंडला किंवा नेक्स्ट वीकमध्ये होऊ शकते, ती आहे टेरिफवरती काहीतरी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। कारण का पर्याय नाही आहे, 9 जुलैला जे आहे ते त्यांची डेडलाईन आहे आणि मग ते टेरिफचं तुम्हाला सगळा तो रामायण माहिती आहे काय झालेलं आहे। तर त्याच्या अगोदर एखादी ट्रेड डील होऊ शकते इंडिया अमेरिकेच्या मध्ये आणि मग त्याच्या न्यूजच्या बेसिसवरती आणि मग नंतरून आपले जे काही रिझल्ट सुरू होतील अशा 1-2-3 न्यूज नेक्स्ट वीकमध्ये येतील। तोपर्यंत मार्केट मोस्टली साईडवेज राहण्याचा प्रयत्न असेल, एखादा ड्रॉप किंवा एखादा स्पाईक येऊ शकतो, पण ओव्हरऑल मार्केट हे साईडवेजच राहण्याची चिन्ह आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्या स्वतःला प्रिपेअर करा। क्वांटिटी कमी करा, काय जे करता येईल तुम्ही क्वांटिटी कमी करा किंवा ट्रेड कमी करा, दोन्हीपैकी जे तुम्हाला योग्य वाटतंय ते करा। स्कॅल्पर आणि सेलर जर असाल, ऑप्शन सेलर, तर तुम्हाला थोडी संधी आहे या मार्केटमध्ये। आज त्यांना संधी, कालही तसंच पद्धतीचं काहीसं मार्केट होतं, आजही तसंच होतं। मग उद्या काय आहे, जे आपण काल डिस्कस केलेलं होतं ना पुन्हा तेच। आज ट्रेड कुठे झाला असता ते सांगतो। काल आपण काय डिस्कस केलं, ही जी लेवल आहे 25,600, जर ही ब्रेक झाली ना तर एक चांगला ट्रेड प्लॅन होईल। आता मी काय वाट पाहत होतो, ही जी 25,600ची लेवल आहे ना, मार्केट थोडा वेळ कामकाज करून याच्यावरती जाईल आणि ज्याला फॉल्स किंवा फेक ब्रेकआउट म्हणतो ना त्या पद्धतीचा ब्रेकआउट होण्याचे चान्सेस होते। जर मार्केट इथे 620 625 पर्यंत जाऊन जर पुन्हा इथे आलं असतं ना तर तो एक बेस्ट सेलचा ट्रेड आपल्यासाठी झाला असता आणि मग आपल्याला प्रीमियमसुद्धा स्पाईक होताना पाहायला मिळाले असते, पण ते तसं होताना पाहायला मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला तिथे काही ट्रेड बनलेलं नाही आहे किंवा बनवता आलेलं नाही आहे। मग आता उद्या काय करू शकतो, उद्यासाठी सुद्धा तीच लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे। ती लेवल आहे 24,600। जोपर्यंत 24,600च्या वरती निघत नाही तोपर्यंत कोणताही चांगला ट्रेड आपला अपसाईडला बनणार नाही। 600च्या वरती 660 आहे, 760 आहे, 820 आहे, या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि मग त्याच्यासाठी आपण ट्रेड प्लॅन करू। डाऊन साईड थोडी इंटरेस्टिंग आहे, कारण का इथे आता काय होते, मार्केट एक सपोर्ट बनवताना आपल्याला पाहायला मिळते। जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, लक्षात घ्या, इथे 540 560 550 580 इथे कुठेही ओपन झालं, थोडा वेळ कामकाज करून इथे सस्टेन होऊन जर ब्रेकडाऊन आला ना तर इथे तुम्ही ॲटलिस्ट 50% क्वांटिटीने डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता। ते का आणि कशासाठी हे समजून सांगतो। आपल्याकडे जे आता खाली जे सपोर्ट आहेत ते कुठे आहेत, 580 एक आहे, 420 एक आहे आणि 360 एक आहेत। हे 3 सपोर्ट, याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता, पण हे महत्त्वाचे 3 सपोर्ट आता याच्या खाली आपल्यासाठी असणार आहेत। मग इथे जर तुमचा 50% ट्रेड बनतोय ना, 50% का सांगतोय, कारण हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे। जर मार्केटने इथे सपोर्ट घेतला ना तर मोठा लॉस व्हायला नको किंवा तुम्हाला जो काही प्रॉफिट असेल तो छोटा मोठा असेल आणि त्याच्यामधून एक्झिट करता येईल किंवा ही जी लेवल आहे 2 दिवस रिस्पेक्ट करते, इथूनच जर फिरला तर मोठा लॉस होऊ नये। पण ही 50% घेतली आणि तुम्ही जर मार्केट इथे पुन्हा एकदा सस्टेन करून जर ब्रेकडाऊन येतो ना 480च्या खाली, उरलेली तुम्ही 50% क्वांटिटी इथे ॲड करू शकता। म्हणजे या ज्या 50% आहेत ना याला पूर्ण रॅली तुम्हाला कॅप्चर करता येऊ शकते। पण प्रत्येक सपोर्टला हे लक्षात ठेवायचं की
कधीही रिव्हर्सल येऊ शकतं, कारण का ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो मार्केटचा बुलिश आहे. मग डाऊन साईडचा ट्रेड तुमचा कसा प्लॅन होऊ शकतो, एकतर फ्लॅट ओपनिंगने मग 580 पहिलं टार्गेट असेल, 480 पहिलं टार्गेट असेल, त्यानंतर 420 440चा झोन आहे आणि त्यानंतर 360 380चा झोन असणार आहे. हे झालं फ्लॅट ओपनिंग नंतर खाली जाताना. आता जर कदाचित गॅप डाऊनच ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं, म्हणजे ते ओपनिंग 480 किंवा 460च्या आसपास पाहायला मिळते, 460च्या आसपास पाहायला मिळालं, तर मार्केटला पुन्हा एकदा या पद्धतीचा सिनेरिओ बनवू द्या, आणि तरच आपल्याला ट्रेड प्लॅन करता येईल. दोन पद्धतीने, एक 400 समजा आपण असं विचार करूया 450 जवळ ओपनिंग झालं, मार्केट एकतर काय होईल, वरती येईल फास्ट आणि 480 जवळ एखादी शूटिंग स्टार वगैरे बनवून तुम्हाला संधी देईल. आणि जर नाही संधी दिली, म्हणजे कॅन्डल बनत गेलं तर आणि तसेच स्ट्रॉंग कॅन्डल पुन्हा खाली बनत गेलं, तर हा जो सकाळचा लो आहे ना तो ब्रेक होताना आणि याच्या 50% वरती तुम्ही स्टॉप लॉस लावून प्लॅन करू शकता डाऊन साईडचा. पण सध्या शक्यता नाही आहे की खूप मोठं डाऊन साईड येईल, पण तुम्ही प्लॅन कसं बनवू शकता किंवा ट्रेड कसं बनवू शकता याच्यासाठी हा सिनेरिओ सांगितलं आहे. बाकी याच्यामध्ये जोपर्यंत आहात तोपर्यंत काहीही करायचं नाही आहे, नो ट्रेड असणार आहे इथे. आजच्यासारखंच कदाचित साईडवेज जर उद्यासुद्धा गेलं, शक्यता खूप जास्त त्याचीच आहे, न्यूज नाही आली तर साईडवेज होऊ शकतं आणि मग गुरुवारी एखादी मुवमेंट येईल. आणि उद्या जर मुवमेंट येणार असेल तर मार्केट याच्यावरती जाईल, स्ट्रॉंग ओपनिंग तरी देईल किंवा पहिल्याच एक तासाभरामध्ये वरती जाऊन इथे सस्टेन करून नवीन ब्रेकआउट येईल, त्या ब्रेकआउटला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, खास करून निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये थोडं इंटरेस्टिंग होतं आहे. आज बँक निफ्टीमध्ये काय झालं, बँक निफ्टीने फर्स्ट हाफमध्ये निफ्टी बरोबरच चालली होती, पण ज्यावेळेस इथून मार्केटने पुन्हा एकदा रिव्हर्सल दिलं ना, स्टेडीली बँक निफ्टी वरती जाताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मी सकाळी ग्रुपला आपल्या मेसेज केलेलं होतं की निफ्टीमधून एक्झिट करा, निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड ठेवण्याची आवश्यकता नाही, परंतु बँक निफ्टी सोडू नका. बँक निफ्टी कारण का मंथली एक्सपायरी आहे, यामुळे जास्त इरोजन प्रीमियममध्ये होत नाही. अगदी सुरुवातीला जात होता आपण महिन्याच्या, तर तिथे चांगली संधी मिळू शकते आणि मग यानंतर आपण दिवसभराच्या टॉपला जाऊन बंद होताना पाहायला मिळालेलं आहे. तरीही 500च्या खालीच आपण बंद आहोत. मग उद्यासाठी जी लेवल असणार आहे ती आहे 57 500 550 550 घेऊन चला. जर 550च्या वरती तुम्ही निघताय तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याचं पहिलं टार्गेट तुमचं 57 700 असणार आहे, दुसरं 57 950 आहे आणि त्यानंतर 58,100च्या आसपर्यंतचा प्रवास आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतो. आता डाऊन साईड थोडी क्रिटिकल होणार आहे. निफ्टीसाठी लगेच डाऊन साईड आहे, बँक निफ्टीसाठी थोडं कन्फ्युजिंग स्टेट आहे, कारण का ॲटलिस्ट 57 250 300 ही जी लेवल आहे ना 150 पॉईंटची, ती बाय ऑन डिपसाठी यूज करायची आहे. म्हणजे याच्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत सेलचा विचार करायचा नाही आहे. मग या 100-150 पॉईंटसाठी सेल पोझिशन क्रिएट करण्यासाठी करून रिस्क घेण्यापेक्षा 57-150 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करू नका. 57-150 ब्रेक झालं तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही इनिशिएट करू शकता. त्यानंतर 57,000 ही जी राऊंड फिगर आहे हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. त्यानंतर 56,800 आणि अगदीच काही खराब आलं तर 56,600चा प्लॅनिंग तुम्ही करू शकता. बाकी जोपर्यंत 57,550 आणि खाली 57,150 ही लेवल निघत नाही, याच्यामध्ये साईडवेज राहू शकतं किंवा एखादा असा मूव आला तर तुम्ही कॉन्ट्रा ट्रेड ते प्लॅन करू शकता. कॉन्ट्रा ट्रेड म्हणजे काय, जर फ्लॅट ओपन होतं इथे जाऊन 57,500 550 जाऊन एखादी शूटिंग स्टार आहे किंवा डबल टॉप आहे असं सेटअप बनवतो की सिनेरिओ बनवतोय, तर तुम्ही हा SL प्लेस करून डाऊन साईडसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. किंवा 57,150 गॅप डाऊन ओपनिंग किंवा फ्लॅट ओपनिंग फास्ट इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, कोणतेही पोझिशन बनवतोय तर छोटा मोठा 30 ते 35 पॉईंट किंवा स्पॉटवरती 50 पॉईंट अशा पद्धतीचा स्टॉप लॉस प्लेस करून या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ते टार्गेट दोन याच्यामध्ये डिवाइड करू शकता. बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण 2500 सबस्क्रायबरचे, खरं तर हे खूप उशिरा चालले आपल्या, अगदी स्लो पण आपण पोहोचू शकतो 2500 पर्यंत. तर तुम्ही ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. तुमच्या काही इच्छा असतील इच्छाच होते, तुमच्या काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.